मी काय म्हणत होते राजन, असा दुसरा कुठला उपाय नाही का जो करून आपण माझ्या मोठ्या नातीला शोधू शकतो, ओळखू शकतो? आई खरं सांगू, मला आत्ता तरी दुसरा कुठला मार्ग दिसत नाहीये. सॉरी, पण मी काही सुचवू शकतो का? अरे हो, सुचव ना. तू उपाय सुचवलास आणि त्यामुळे जर माझी मोठी नात मला सापडली ना, तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही साहेबा. अहो आजी, असं काय बोलताय? म्हणजे हे बघा सर, माझ्या ना ओळखीचे एक स्केच आर्टिस्ट आहे. म्हणजे तो काय करतो, वर्णनानुसार किंवा आई वडिलांच्या फोटोनुसार तो मुलांचे असे स्केचेस बनवू शकतो. म्हणजे मला नीट कळलं नाही. तुला असं म्हणायचं आहे साहेबा की राजनचा आणि माझ्या मोठ्या सुनेचा जर चेहरा दाखवला त्या आर्टिस्टला तर तो माझ्या मोठ्या नातीचं स्केच काढू शकेल? हां, 100%. खरंच हे असं होऊ शकतं? हो सर. म्हणजे कसं आहे, वर्णनावरून किंवा तुमच्या दोघांचा फोटो जर त्याच्याकडे दिला ना, तर तो त्या 1-2 असेल किंवा त्याला जोपर्यंत वाटत नाही की बाबा एक सिमिलर चेहरा तयार झालाय, तोपर्यंत तो एक स्केचेस काढत राहील. म्हणजे त्यात तो तरबेज आहे बरं का. म्हणजे मध्यंतरी पोलीस केस झाली होती ना, त्यामध्ये सुद्धा आरोपीचे त्यानं फोटो असेच केसेस बनवून दिले होते आणि 90% खरा चेहरा त्यानं बनवून दिला होता आणि तो आरोपी पकडला गेला होता. मग कधी कसं भेटायचं त्या आर्टिस्टला? ठीक आहे, मी एक काम करतो, लवकरात लवकर आपली एक मीटिंग फिक्स करतो. ठीक आहे. हो, चालेल की. ही लोक काय बोलत असतील? काहीतरी सिक्रेट बोलतात हे मात्र नक्की. तो आहेस तसा कोणालाही आवडण्यासारखा, देखणा, सुंदर. पण कसं आहे ना कमळी बेटा, प्रत्येकाने आपली पायरी ओळखून असलेलं जास्त बरं, नाही का? तुला तो आवडत जरी असला तरी त्याच्याशी लग्न करायची तुझी लायकी आहे का, नाही ना? तेही तपासून बघायला पाहिजे. तो तुझ्याशी बोलतो, चांगला वागतो म्हणून तू त्याला आपलंसं करायला बघतेस? अरे बाळा, तो महालामध्ये वाढलाय आणि तू गावाकडच्या त्या झोपडी वजा घरात मोठी झालेली. नाही, पण मला एका गोष्टीचं मात्र खूप कौतुक आहे. आपली स्वतःची ऐपत नसताना, कुवत नसताना सुद्धा जी माणसं अशी मोठी मोठी स्वप्न बघतात ना, मला खूप खूप आदर आहे त्यांच्याबद्दल. खूप कौतुक वाटतं मला, तसं मला तुझं वाटतं. आणि तुझ्यामध्ये ना खूप जिद्द आहे, अशी आग आहे. खरं तर तू आणि मी ना सारख्याच आहोत. पण कसं आहे बाळा, तू ना अजून अशी कच्च्या बच्चा आहेस. मी माझी जी स्वप्न आहेत ना त्यांना असं रियालिटी बनवलीस. त्यामुळे तू वेळीच सावध राहा.